नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, येत्या 23 नोव्हेंबर रोजी आपली नुकतीच TETची परीक्षा जी की संपन्न झालेली आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला CET परीक्षेचं थोडक्यामध्ये जे काही परीक्षा नियोजन पत्र आहे ते आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। तर 8 फेब्रुवारी 2026 रोजी CETची परीक्षा होणारी आहे आणि जे कोणी आपले महाराष्ट्रामधील बंधू भगिनी किंवा जे शिक्षक मित्र आहेत किंवा मैत्रिणी आहेत जे या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी अनेक साऱ्या आपल्याला कमेंट्स देखील केलेल्या होत्या सर CETच्या परीक्षेसंदर्भातचा। तर मित्रांनो, आजपासून आपण जे आहे स्पेशली तुमच्यासाठी CETची या ठिकाणी परिपूर्ण आपण तयारी करून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दोन भाषेमधले आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ पाहायला मिळतील, जे की पहिली भाषा मराठी, जे मराठीमधून प्रिपेअर करणार असेल विद्यार्थी त्यांच्यासाठी, आणि दुसरी आहे हिंदी, जे हिंदी भाषेमधून प्रिपेअर करत आहे CETला त्यांच्यासाठी आपण हिंदीमध्ये स्पेशली या ठिकाणी लेक्चर घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि CETची तयारी करत असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण या ठिकाणी आपण तुम्हाला टेट, TET व CET या संपूर्णचे आपण या ठिकाणी परिपूर्ण मार्गदर्शन करत असतो। तर आज जो आपण आपल्या व्हिडिओमध्ये जो क्वेश्चन पेपर आपण अनालाइज करणार आहोत तो मराठी भाषा पुरवणी, म्हणजे की जे विद्यार्थी मराठी भाषेमधून तयारी करत आहेत, ज्या प्रकारे आपला TET मध्ये भाषा विषय असतो त्या प्रकारे CET मध्ये देखील एक भाषा विषय असतो, त्यामध्ये आपल्याला भाषेवर आधारित जे आहे थोडक्यामध्ये प्रश्न जे की विचारले जातात। तर काय प्रश्न स्वरूप असतो किंवा कोणत्या प्रकारचे असतात हे संपूर्ण काही यामधून आपण आता अनालाइज करणार आहोत। तर आपल्याकडे जो पेपर आहे तो रिसेंटली झालेला, म्हणजेच की 14/12/2024 हा क्वेश्चन पेपर आहे, जो की आपण या ठिकाणी संपूर्ण काही अनालाइज करणार आहोत। आणि सेट कोड याचा जो की H हा सेट कोड आहे, ज्या प्रकारे आपल्याला ABCD असतो ना त्या प्रकारे तिथे प्रत्येक लँग्वेजचा क्वेश्चन पेपर असतो आणि प्रत्येक लँग्वेजला एक जो आहे सेट कोड आपल्याला जो की देण्यात येतो। तर जे विद्यार्थी आपले मराठी निवडत असतील, मराठी भाषा जे काही निवडत असतील जे की पेपर 1 साठी, त्यांच्यासाठी स्पेशली जे की सेक्शन्स आहेत त्या ठिकाणी नियोजित केलेलं। तर ज्या प्रकारे तुम्ही भाषा निवडता त्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी जे की प्रश्न जे आहे ते पाहायला मिळतात। तर सुरू करू सेशन आणि यामध्ये आपण आता अनालाइजला सुरू करू। आता महत्त्वपूर्ण सूचना काय आहे, परीक्षार्थ्यांनी भाषा 1 चा पर्याय मराठी हा निवडला असेल तरच भाग 4 मधील जे की 91 ते 120 याची उत्तरे द्यावी। जर समजा तुम्ही निवडलेला असाल भाषा 1 चा हा पर्याय, तरच या ठिकाणी तुम्हाला याची उत्तरे जे की त्या ठिकाणी निवडायची आहे। तर निवडले असाल म्हणूनच तुम्ही या ठिकाणी ह्या पेपरपर्यंत तुम्ही आलेले असाल। आणि आवर्जून सांगतो तुम्हाला की CET ही आपल्या TET परीक्षेपेक्षा अतिशय सोपी असते। फक्त तुम्हाला त्याचा चांगला सराव आणि चांगला अभ्यास जर केला तर 100% तुम्हाला CET मध्ये चांगले गुण मिळून जे आहे तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट जे की त्या ठिकाणी मिळू शकतं। तर CET ही TET पेक्षाही सोपी आहे, फक्त तुम्ही याचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केलात तर। या ठिकाणी सुरुवातीलाच एक उतारा आहे, जो की उतार्यावर आधारित प्रश्न आहेत। तर किती, तर प्रश्न 91 ते 99 पर्यंतचे हे सर्व जे काही या ठिकाणी प्रश्न आहेत ते उतार्यावर आधारित आहेत। तर उतारा या ठिकाणी मी हा संपूर्ण वाचलेला आहे, जो की यानंतर तर 91 ते 99 पर्यंतचे प्रश्न जे की उतार्यावर आधारितच आहेत। या ठिकाणी जो की प्रश्न 91 कसा आहे, तर पण दिवसा सांगणिक वाढणाऱ्या त्या बाळाला या अधोरेखित काय आहे। तर या ठिकाणी जो अधोरेखित केलेला आहे, काय अधोरेखित केलेला आहे, तर दिवसा सांगणिक या ठिकाणी जे की काय आहे म्हटलेलं आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर 2, जे की न्यूनात्म बोधक अवयव आहे, या ठिकाणी जे की अंडरलाइनेड केलेलं आहे। तर कशामुळं का आहे, तर या ठिकाणी सांगायचं झालं तुम्हाला, तर या ठिकाणी जो पण आलेला आहे, पण हे उभयान्वयी अव्यय आहे, जे मागील वाक्यापेक्षा जे की वेगळं म्हणजेच काय, त्याला आपण न्यूनत्व असं जे आहे म्हणतो, जे की वेगळं दर्शवतं। म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर याचं जे की 2 हे उत्तर होणार असेल। आणि तुम्हाला सांगतो, ज्या प्रकारे आपण TET मध्ये TET परीक्षेसाठी मराठी व्याकरणाची तयारी केली होती त्याच प्रकारची तयारी, परंतु थोडं ॲडव्हान्स लेवलमध्ये आपल्याला या ठिकाणी जे की करावी लागणारी आहे। बाकी ग्रामर वगैरे सर्व काही तुम्हाला सेमच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 92, बाळाला आपण प्रयत्नपूर्वक व्यवहारी जगात खेचतो यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा। तर या ठिकाणी खेचतो या शब्दाचं व्याकरण ओळखायचं आहे। तर याचं जे उत्तर काय होणार असेल, मग याचं जे की उत्तर पर्याय नंबर 4 प्रयोजक क्रियापदाचं हे थोडक्यामध्ये होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 93 आपला, पुढीलपैकी विरुद्धार्थ देणारी शब्दजोडी ओळखा। यापैकी काय म्हटलं, जोड्या दिलेल्या आहेत आपल्या या ठिकाणी। तर याचं जे उत्तर आहे ते काय होणार असेल, जे की विरुद्ध अर्थ देणारी शब्दजोडी म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर 1 सत्य आणि असत्य, हे जे आहे थोडक्यामध्ये याचं जे की उत्तर होणार असेल, जे की विरुद्धार्थी शब्दानं बरोबर असणारी जोडी। सत्य म्हणजे आपल्याला माहिती आहे ट्रू आणि फॉल्स थोडक्यामध्ये हे आहे। तर बाकी सर्व काय समान अर्थाच्या जोड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर जे विद्यार्थी CETची
तयारी करत आहेत आणि तुम्ही जर अजूनही आपली स्पेशली CTET साठी असलेली टेस्ट सिरीजची बॅच जर तुम्ही इनरोल केला नसाल तर वेळ वाया घालू नका. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, ज्यामध्ये तुम्हाला CTETचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्यासोबतच तुम्हाला जे आहे परीक्षाभिमुख अशी अतिसंभाव्य टेस्ट सिरीज जे की तुम्हाला 90+ स्कोर अचीव करून देण्यासाठी परिपूर्ण त्या ठिकाणी आहेत मित्रांनो. आणि तुमचा जो काही सिलेक्शनचा कोटा आहे एलिजिबलचा शेरा मिळवण्यासाठी फक्त तुम्ही त्यामधून परिपूर्ण तयारी या क्षणापासून तयार करायला लागला तर परीक्षेपर्यंत तुमचं A to Z मित्रांनो अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल. ज्यांना कोणाला CTET एक्झाम क्रॅक करायची आहे, प्रथम प्रयत्न असेल किंवा अंतिम प्रयत्न असेल, त्यांनी फक्त आपली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून घ्या. ॲप डाउनलोड करून 100% सांगतो तुमचा एकही मार्क त्या ठिकाणी मिस होणार नाही. ज्या प्रकारे आपण TET परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करून चांगल्या प्रश्नांचा ज्या ठिकाणी अभ्यास करून त्या ठिकाणी त्यांना परीक्षेमध्ये मदत केली, त्या प्रकारे आपण CTET साठी देखील स्पेशली एक टेस्ट सिरीजची बॅच आपण लॉन्च केलेली आहे, ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आपल्या ॲपची लिंक त्यामध्ये जाऊन तुम्ही सिक्युअर पद्धतीने इनरोल करून घ्या. त्यामधले टेस्ट सिरीज ज्यामध्ये PYQ सोडवायला मिळतील तुम्हाला, त्यानंतर तुम्हाला एक्सपेक्टेड क्वेश्चन मिळतील व त्यासोबत सब्जेक्टिव्ह देखील हे संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करा आणि जेवढी त्या ठिकाणी टेस्ट अवेलेबल आहे ती सोडवा. तुमचा अभ्यास तपासा, काय स्कोर आहे ते तपासा, त्यानंतर तुमची रँक तपासा आणि तुम्ही एलिजिबलच्या शेऱ्यामध्ये आहात का हे तुम्ही त्या ठिकाणी एक वेळेस चेक करून घ्या. आणि नसेल तर तुम्हाला स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी कशाची गरज पडणारी आहे हे देखील तुम्हाला त्यामध्ये समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे लगेचच्या लगेच ॲप डाउनलोड करून घ्या आणि आपला कोर्स इनरोल त्या ठिकाणी करून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा 94वा प्रश्न, लेखिकाच्या मते बाळ जन्माला आल्याबरोबर कसं दिसतं? तर या उतारामध्ये त्यांचा जे की उल्लेख आहे लेखिकाच्या मते या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की कोवळ्या पोपटी पानासारखा जे की दिसतं. आता उत्तरामध्ये त्याचा उल्लेख आहे की नुकत्याच अंकुरलेल्या 2 कोवळ्या पोपटी पानासारख्या असं जे थोडक्यामध्ये आहे, म्हणून पर्याय नंबर याचं 3 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील 95वा प्रश्न, सर्वात निर्मळ रूप यातील निर्मळ काय आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3 विशेषण जे की हे होणार आहे. कारण का निर्मळ हा शब्द रूप या नामाबद्दल माहिती देतो, म्हणून तो जो आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी काय होणार आहे जे की विशेषण जे की हे होणार असेल. म्हणून याचं उत्तर काय होणार असेल जे की पर्याय नंबर याचं 3 जे की होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, झाडे नको असेल तर आदिवासी काय करतात? झाडे नको असेल तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 जे की झाडांना दूषण देतात. म्हणजेच काय, तर उतारानुसार आदिवासी नको असलेल्या झाडाजवळ जाऊन त्याला दूषण जे आहे ते देतात. पर्याय नंबर याचं जे की 3 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे 97वा, लेखिकाची मैत्रीण झाडाशी पुढीलपैकी काय करीत नाही? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 जे की झाडांना रागवते. झाडांना काय करते जे की रागवते. तर मैत्रीण झाडाशी बोलते, थोपटते, गोंजरते, पण ती कधीच जे की रागवत नाही. तर काय करत नाही म्हटलं म्हणजे की झाडांना जे की रागवत नाही. पर्याय नंबर याचं जे की 2 उत्तर जे आहे ते होणार असेल. तर हे संपूर्ण आता 91 ते 99 पर्यंतचे संपूर्ण प्रश्न आपल्याला उतार्यावरचेच आहेत, त्यामुळे उतार्याप्रमाणेच आपल्याला सोडावे लागणारे आहेत. त्यानंतर आपला 98वा प्रश्न, निरागस या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा. तर निरागस याचा शब्द सांगायचा आहे. तर निरागस म्हणजेच काय, तर निरागस म्हणजे की निष्पाळ किंवा प्रांजळ असा होतो. ते निरागसचा काय होतं याचा विरुद्ध शब्द, थोडी समानार्थी नसलेला शब्द म्हणजे काय, तर विरुद्ध शब्द. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 4 जे की आकाश असा होतो. आकाश म्हणजे काय, द्वेष किंवा मस्तर म्हणून जे आहे ते समानार्थी आहे. पर्याय नंबर 4. त्यानंतरचा 99वा प्रश्न, बाळाच्या दृष्टीने एकमेव सत्य म्हणजे डॅश. तर काय, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जी की त्याची आई, जे की उतारावून या ठिकाणी स्पष्ट होते. तर पर्याय नंबर याचं जे की काय होणार आहे जे की 1 जे आहे ते होणार असेल. हे झाले आता 91 ते 99 जे काही प्रश्न होते आपले पाहिलेले आपण उतारानुसारचे. आता त्यानंतर आपल्याला जे काही पुढील प्रश्न आहेत दिलेले ते जे आहे थोडक्यात कवितावरचे आधारित आहे. तर यामध्ये तुम्हाला एक कविता आणि एक उतारा पाहायला मिळतो, ज्यावर तुम्हाला प्रत्येकी प्रश्न पाहायला मिळतात. जे की आपण TET मध्ये देखील तुम्हाला परीक्षेसाठी सांगितलं होतं की जर तुमचे उतार्यावर आणि कवितावर जर प्रश्न चुकले तर मग तुमचे बाकी कितीही बरोबर आले तरी ते चूकच राहणार आहेत. कारण का, आपल्याला स्कोर घ्यायचा आहे. स्कोर जर जास्तीत जास्त आपल्याला इम्प्रूव्ह करायचा असेल तर जे उतारा आणि कविता असतात यावरचे प्रश्न जास्तीत जास्त अचूक पद्धतीने निवडणं हे खूप अतिशय इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे तुम्हाला असे प्रश्न निवडणं खूप त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. तर पुढची जी आपली कविता आहे आणि कवितावरचे काही प्रश्न आपल्या या ठिकाणी विचारण्यात आलेला आहेत. तर ही कविता काळजीपूर्वक तुम्हाला वाचून घ्यायची आहे, त्यानंतरच याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर मी कविता या ठिकाणी वाचलेली आहे, डायरेक्टली मी तुम्हाला या ठिकाणी उत्तर देण्याचं काम करतो. त्यानंतरचा 100वा प्रश्न, तुझ्या घरावर कौलारावर असेल बरसत, खालील यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. तर यामध्ये 2 शब्दाला अधोरेखित केलेलं आहे, ज्यामध्ये घरावर आणि
कौलरावर या ठिकाणी. तर हे कोणतं आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर 4 जे की शब्दयोगी अव्यय. तर वर हा शब्द जोडक्यामध्ये घर आणि कौलार या नामांना जोडून जे की आलेला आहे, म्हणून हे जे थोडक्यामध्ये शब्दयोगी अव्यय होणार असेल. पर्याय नंबर 4 या ठिकाणी. त्यानंतरचा आपला पुढील 101 वा प्रश्न जो की काय म्हणतो पहा. 101 वा प्रश्न, घेऊन या पाऊस आला यातील पाऊस काय आहे, तर पाऊस या ठिकाणी जो की काय आहे या ठिकाणी, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय काय होणार असेल, जे की 1 म्हणजे की हा कर्ता होणारा असेल. आला या क्रियापदाची क्रिया करणारा म्हणजेच काय तर येणारा हा पाऊस आहे, म्हणून या ठिकाणी तो कर्ता हा होणारा असेल. पर्याय नंबर 1 याचं जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 102 वा प्रश्न, मौन तुझे ओथंबून भरले यातील ओथंबून म्हणजे डॅश, तर ओथंबून या ठिकाणी काय आहे, तर ओथंबून म्हणजे की पूर्णपणे भरलेलं म्हणजेच काय या ठिकाणी, पूर्णपणे भरलेलं म्हणजे काय तर काटोकाट भरलेलं या ठिकाणी होणार असेल, म्हणून पर्याय नंबर 3 जे की याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 103 वा प्रश्न आपला, कवितेच्या मते आलेला पाऊस कशाचे प्रतीक आहे, तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर थोडक्यामध्ये काय होणार असेल, जे की 3 उदासीनतेचं जे की पाऊस होणार असेल. तर कवितेच्या पहिल्याच ओळीत उल्लेख आहे की रात्र अशी सुनसान उदासी घेऊन या पाऊस आला, असं जे आहे, त्यामुळे उदासीनतेचं या ठिकाणी प्रतीक आहे. पर्याय नंबर याचं 3 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 104 वा प्रश्न आपला, की प्रस्तुत कवितेतून कवीने पुढीलपैकी काय व्यक्त केलं आहे, पुढीलपैकी या ठिकाणी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3 विरह भावना हे जे थोडक्यामध्ये जे की व्यक्त केलेलं आहे. कविता उदासी, व्याकुळ डोळे आणि निरोप यासारख्या भावनांमधून प्रिय व्यक्तीपासून दूर राहण्याची विरह भावना जे की व्यक्त करते. पर्याय नंबर याचं 3 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 105 वा प्रश्न, आलेला पाऊस पुढीलपैकी काय घेऊन आलेला नाही, तर या ठिकाणी सांगायचं आहे, तर कवितेवर आधारितच. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की आनंदाची गाणे. तर पाऊस उदासी आणि व्याकुळता घेऊन आला आहे, पण आनंदाचे घेऊन जे की गाणे आला नाही, म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, मातृभाषेधरिता बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय 3 सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा किंवा घरची भाषा याने करावी, म्हणून पर्याय नंबर याचं जे की 3 हे उत्तर होणार आहे. त्यानंतरचा 107 वा प्रश्न कसा आहे, की संहिता आकलनाच्या पद्धतीच्या संदर्भातील चुकीचे विधान शोधा. या ठिकाणी चुकीचे विधान सांगायचं आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय 4 जे की चाळणे म्हणजे की सखोलपणे वाचणे, तर न्याहाळणे म्हणजे की घाईघाईने केलेलं वाचन. तर हे विधान चुकीचं आहे. तर चाळणे म्हणजे काय, चाळणे म्हणजे घाईघाईने वाचून सारांश घेणे आणि न्याहाळणे म्हणजे विशिष्ट माहिती शोधणे, असं जे याचं थोडक्यामध्ये अर्थ होतं, म्हणून या ठिकाणी हे चुकीचं या ठिकाणी आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 108 वा असा आहे, जेव्हा मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू, घटना, सभोवतालच्या घटनाबद्दल विचारतात तेव्हा ते इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटनेचा अधिक वापर करतात, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की स्वयंशोध याचा जो आहे थोडक्यामध्ये अधिकचे येते की वापर करतात. जगाबद्दल जाणून घेण्यासाठी, वस्तू आणि घटनांबद्दल प्रश्न विचारण्यासाठी मुले स्वयंशोधक भाषिक कार्याचा वापर करतात. त्यानंतरचा 109 प्रश्न असा आहे पुढील, की मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यामुळे माणसे त्याच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू, घटनाबद्दल बोलू शकतात, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की स्थानांतरण. तर स्थानांतरण हे भाषेचं वैशिष्ट्य आहे ज्यामुळे भूतकाळात, भविष्यकाळ आणि अनुपस्थित गोष्टीबद्दल जे की बोलता येते. पर्याय नंबर याचं जे की 3 हे उत्तर होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 110 आहे, आकलनासह वाचन या संदर्भात पुढीलपैकी कोणती जे की कोणते कौशल्य गृहीत धरले जात नाही, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की स्वातंत्र्य अक्षरावर भर देणे हे जे आहे थोडक्यामध्ये जे की याचं उत्तर होणार आहे. कारण का आकलनामध्ये आशय, सारांश आणि मूल्यमापन महत्त्वाचे असते, स्वातंत्र्य अक्षरावर जे की लक्ष देणे हे कौशल्याचा भाग नाही, म्हणून पर्याय नंबर याचं जे की 3 हे उत्तर जे आहे ते होणार आहे. तर हे संपूर्ण आता कवितावर आधारितचे प्रश्न होते. आता पुढील आपण जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी आता पाहू. प्रश्न आपला 111, पुढीलपैकी व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकवण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही, या ठिकाणी आपल्याला जो की प्रश्न विचारलेला आहे. तर कितवा प्रश्न आहे आपला, हा प्रश्न आहे थोडक्यामध्ये 111 प्रश्न. तर काय म्हणतो, जे की व्याकरण अनुवाद माध्यमातून म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे होय. तर व्याकरण अनुवाद पद्धतीमध्ये
थेट बोलण्यावर भर नसतो, ह्या ठिकाणी हे याचं पर्याय होणारं असेल. त्यानंतर प्रश्न आपला 112वा. शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना विचारते, मी दिलेल्या अनुभवावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी दिलीत आणि त्याची उत्तरे देताना तुमच्या मनात नक्की काय सुरू होते? हे डॅश याचे उदाहरण आहे. तर हे डॅश कशाचं उदाहरण आहे जे की आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3. यालाच म्हटलं जातं अधिज्ञानात्मकता, जे की पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणारं असेल. तर अधिज्ञानात्मकता म्हणजे काय? तर विचार करण्याच्या प्रक्रियेबद्दल विचार करणे, त्याला अधिज्ञानात्मकता असं जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 113वा. पुढीलपैकी कोणती बाब क्रोशनचे सिद्धांत आणि वॅक्सगोचा GPD समान आहे असं म्हटलेलं आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की आदान सिद्धांत हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर क्रोशनचा आदान सिद्धांत आणि वॅक्सगोचा जे की यामध्ये समानता आहे, थोडा जास्त पातळीची मदत यामध्ये थोडक्यामध्ये समानता आहे. पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा 114वा आपला. कमिशनच्या आंतर अवलंबितेच्या सिद्धांतानुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी एकमेकावर जे की अवलंबित असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक जे की नैपुण्य या ठिकाणी याचं उत्तर होणारं आहे. तर कमिशनच्या सिद्धांतानुसार ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य प्रथम आणि द्वितीय भाषेत आंतर अवलंबित जे की असते. पर्याय नंबर 4 याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 115वा. पुढीलपैकी कोणते विधान अक्षरांपासून वाचून सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टीपासून सुरू करण्याच्या संदर्भात जे की समर्थन करीत नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की स्वातंत्र्य शब्द पाठ करणे अवघड असते शब्दांच्या तुलनेमध्ये. तर संपूर्ण शब्द किंवा कथा पद्धतीचं समर्थक मानतात की शब्द अर्थपूर्ण असतात, अवघड नसतात. हे विधान पद्धतीचे समर्थन जे की करत नाही, म्हणून पर्याय नंबर याचं 2 जे की उत्तर होणारं असेल. त्यानंतर आपला 116वा प्रश्न आहे. भाषा आणि बोलीच्या संदर्भात भाषिकदृष्ट्या कोणते विधान अचूक आहे? तर अचूक असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की भाषा आणि बोलीची भाषिक पृथकात्मकता दाखवणारे कोणतेही योग्य निकष यापैकी नाही आहे. कारण का या ठिकाणी सांगायचं झालं तुम्हाला, तर भाषा विज्ञानमध्ये भाषा आणि बोली यांचा भेद सामाजिक राजकीय असतो. भाषिकदृष्ट्या कोणतेही स्पष्ट या ठिकाणी निकष नाही, म्हणून पर्याय नंबर याचं जे की 2 हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर आपला 117वा प्रश्न. वीरा एक 7 महिन्याची मुलगी आहे. ती आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते. ती पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं संभाषण करते? याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की 4, बडबड या ठिकाणी होणारा असेल. तर 7 महिन्याची मुलगी स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते. हा भाषिक विकासाचा म्हणजे की बडबडणे हा टप्पा आहे. पर्याय नंबर 4 असं उत्तर होणारं असेल. त्यानंतर आपला 118वा प्रश्न पुढील. उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे काय? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की लेखनात आणि बोलण्यात वापरता येतो तो शब्द या ठिकाणी त्याचं उत्तर होणारं असेल. तर जो शब्द व्यक्ती सक्रियपणे बोलताना किंवा लिहिताना वापरते त्याला उत्पादक शब्दसंग्रह असं जे की म्हणतात. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की 119वा. पुढीलपैकी कोणते विधान भाषा आत्मसात तंत्राचे योग्य विश्लेषण नाही? तर या ठिकाणी त्याला आपण युनिव्हर्सल ग्रॅमर असं म्हणतो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की मुले अलंकारिक भाषा कशी शिकतात. तर या ठिकाणी जो LADचा सिद्धांत आहे, तर सिद्धांत जे की भाषेच्या मूलभूत नियमांना जे की लागू होतो, जे की अलंकारिक भाषेला नाही, म्हणून या ठिकाणी जे की पर्याय नंबर याचं 1 उत्तर होणारं असेल. त्यानंतर आपला 120वा प्रश्न असा आहे. भाषिक समुदायात चे उच्चारण 2 वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक गटातील माणसांकडून वेगवेगळ्या प्रकारे होते असे लक्षात येते. हे कशाचं उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन याचं जे थोडक्यामध्ये हे उदाहरण आहे. तर सामाजिक आर्थिक गटानुसार भाषेतील फरक उदाहरणामध्ये उच्चार हे समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन जे की दर्शवते, म्हणून पर्याय नंबर याचं 3 जे की उत्तर या ठिकाणी होणारं असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की आता 121वा जो की भाग जो की 2 यासाठी हा सुरू होणारा भाग आहे. जर समजा तुम्ही भाग 2 साठी पण पर्याय मराठी हा जर तुम्ही निवडलेला असेल तर त्यासाठी भाग 5 मधील जे की प्रश्न 121 ते जे की 150 पर्यंतची तुम्हाला उत्तरे द्यावी लागणारी असतात. जे की वरचा जो ज्या प्रकारचा पॅटर्न आहे सेम त्याच प्रकारचा
पॅटर्न या ठिकाणी तुम्हाला जे की पाहायला मिळणारा असेल. म्हणजे की सुरुवातीला जो आहे एक पॅराग्राफ असेल, पॅराग्राफवर आधारित खाली प्रश्न असतील, तेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी जे की अचूक पद्धतीने निवडायला सांगितलेलं असतं. तर यामध्ये जो आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत, सेम जो वर आपला पॅराग्राफ आहे त्या प्रकारची ही संपूर्ण जी काय जे प्रश्न आपल्याला दिलेली आहेत. तर आता आपण पाहू हे देखील प्रश्न आणि यामधला जो वरचा पॅराग्राफ आहे तो वाचला आपण असा ग्राही धरू, त्यानंतर त्यावरील जे की प्रश्न या ठिकाणी सोडू मित्रांनो. तर प्रश्न आपला कसा आहे 121वा, लेणीतील कोरीव कामातून कोणत्या बाबतीत जे की माहिती मिळते, जे की हे वरचा जो प्रश्न आहे त्याचा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की दान धर्म याच्या बाबत जे थोडक्यामध्ये माहिती मिळते. तर उत्तरात उल्लेख आहे लेणीच्या निर्मितीबाबत तसेच दान धर्माबाबत माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर प्रश्न कितीपासून सुरू होत आहे 121 ते 150 पर्यंतचे आपल्याला जे पाहायला मिळतात आणि 121 पासून ते 128 पर्यंतचे प्रश्न जे की उत्तरावर या ठिकाणी आहेत. तर कातळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे कातळ. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 कातरवेळ. तर कातर म्हणजे की व्यतीतचा समानार्थी शब्द होतो, कातरवेळ म्हणजे की संध्याकाळची वेळ, म्हणजे की ही या ठिकाणी जे की पर्याय या ठिकाणी नाही, नसलेला शब्द. पर्याय नंबर जे की 2 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 121 आपला, लेणी समूहाबद्दल लेखकाने न काढलेला उद्गार यापैकी कोणता आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 जे की त्यांच्या समोर भले मोठे पटांगण आहे, हे जे आहे थोडक्यामध्ये याचं उत्तर होणार आहे. त्यानंतरचा आपला पुढील 124वा प्रश्न, आंबा अंबिका लेणीमध्ये लेखकाला प्रथम दर्शनी काय जाणवले. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की स्वच्छता आणि शांतता हे जे आहे थोडक्यामध्ये जे की जाणवलेलं आहे. तर हे संपूर्ण काही पॅसेजवर आधारित प्रश्न आहेत. पॅसेजमध्ये आपण हे संपूर्ण प्रश्न काढू शकतो. जुन्नर तालुक्यातील लेणी कोणत्या शतकातील आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर या ठिकाणी सांगायचं झालं तर पर्याय नंबर 125 जे की पर्याय नंबर याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो पर्याय नंबर 4 जे की तिसऱ्या जे की शतकातील आहे. त्यानंतर आपला प्रश्न 126वा, संचय संग्रह करण्याचे ठिकाण या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे यांचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3 आगार, हे जे आहे थोडक्यामध्ये याचं जे आहे समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला जे की पाहायला जो मिळणारा आहे मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, काय म्हणतो पहा की संचय अग्रहण हे आपण पाहिलेलं आहे. इतिहासकार लेणीच्या नावासाठी कोणते जे की ग्रंथाचा संदर्भ देतात, जे की लेणीच्या नावासाठी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की महाभारत, हे जे आहे थोडक्यामध्ये जे की देतात कोण, तर इतिहासकार थोडक्यामध्ये हे जे आहे देतात. म्हणून पर्याय नंबर याचं काय होतं जे की 4 हे उत्तर जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला जे की 128वा, एक वचन अनेक वचन शब्द जोडीपैकी चुकीची जोडी शोधा, यापैकी चुकीची जोडी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 कमान कमानी, हे जे थोडक्यामध्ये एक वचन अनेक वचन शब्द जोड्यापैकी चुकीची या ठिकाणी जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की 4 या ठिकाणी. त्यानंतर जे की पुढील प्रश्न, तर पुढील प्रश्न देखील आपल्याला एक उतारा आहे, त्यामध्ये 129 ते 135 जे की सेम त्या प्रकारेच आहे. तर हे सर्व आता जे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात यासाठी आपल्याला संपूर्ण काही उतारा वाचन करूनचे संपूर्ण काही प्रश्न या ठिकाणी मित्रांनो जे की सोडवायचे असतात. तर दुसरा प्रश्न देखील आपला दुसरा जो प्रश्न आहे 135 पर्यंतचा, हा देखील पॅराग्राफवरच प्रश्न आहे, त्यामुळे आपण हा प्रश्न इथपर्यंत स्किप करू, जे उतारावर आधारितचे आहेत. कारण का आपल्याला उतारा वाचले की याची उत्तरे देता येतात, त्यामुळे ते प्रश्न सोडवून देखील काय आपल्याला त्या ठिकाणी अर्थ येणारा नाही. तर आपण आता डायरेक्टली जो प्रश्न आहे ते आपण या ठिकाणी वळूया आणि त्यामधील आता प्रश्न या ठिकाणी पाहू, जे की 136व्या प्रश्नापासून, की मूल्यमापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 ते फक्त शिक्षक करू शकतात, हे जे आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी जे की मूल्यमापनाच्या दृष्टिकोनातून जे की पर्याय जे की या ठिकाणी होणार नसेल. पर्याय नंबर याचं जे की 2 हे उत्तर होणार आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 137वा, शिक्षणातील उणिवा लक्षात घेण्यासाठी चुकीचे विश्लेषण महत्त्वाचे असते, कारण याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 कारण का चुका म्हणजे विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत आणि त्यांच्या शैक्षणिक अवस्था जाणून घेण्याचं साधन आहे, म्हणून पर्याय नंबर 4 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 138वा प्रश्न, स्टीफन क्राशेंच्या नियंत्रित कल्पना सिद्धांतच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की काय शिकले आहे हे पाहण्यासाठी काय आत्मसात केले याचा उपयोग होतो, म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 139वा प्रश्न, पुढीलपैकी रचनात्मक मूल्यमापनाचे कोणते उदाहरण नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की सत्राच्या शेवटी सत्रात जे की
पेपर हे जे थोडक्यामध्ये जे की उदाहरण नाही. त्यानंतरचा 140वा प्रश्न आपला, प्रारंभिक अवस्थेचा वाचक जेव्हा विशिष्ट मजकुरातील अर्थ लावताना आणि त्यातील आशय सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्यासाठी स्वतःच्या सामान्य ज्ञानाचा वापर करतो किंवा करते त्याला डॅश म्हणतात. तर त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की आधोमी पद्धत असं जे आहे त्याला म्हटलं जातं. पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न 141वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती कृती मजकुराचे आकलन आणि शब्दसंग्रह विकासाच्या बाबतीमध्ये उपयोगी ठरणार नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की बाराखडी तक्ता हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतर 142, महत्त्वाच्या 2 मूल्यमापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की रचनात्मक मूल्यमापन हे संपूर्ण शिक्षणावस्थेत सातत्याने सुरू राहतं. पर्याय नंबर 1 याचं जे की उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला 43वा प्रश्न, समावेशी वर्गांची रचना करताना पुढीलपैकी कोणता घटक उपयोगी ठरणार नाही यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की वर्गात काही मुले वर्ग प्रतिनिधी म्हणून असणे हे जे थोडक्यामध्ये जे की उपयोगी ठरणार नाही. त्यानंतरचा प्रश्न आपला 144वा, जे की P ला B आणि 6 ला 9 वाचणे किंवा लिहिणे ही मुलांमध्ये आढळणारी सामान्य बाब आहे, हे कशामुळे होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की वाचन अक्षमता यामुळे जे आहे थोडक्यामध्ये होतं. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 45वा, प्राथमिक परस्पर संभाषण कौशल्य म्हणजे डॅश? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 1 दैनंदिन संभाषणात वापरलेली भाषा हे जे आहे थोडक्यामध्ये याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर आपला 146वा प्रश्न, शिक्षिका हिंदी भाषी विद्यार्थ्यांना इंग्रजीत शिकवताना स्पष्टपणे नियम न सांगता त्यांना संदर्भ आणि संधी देत लहान लहान इंग्रजी वाक्यातून संभाषणात गुंतवणूक ठेवते. ती त्यांना उदाहरणे देते जी मुले संभाषणात वापरतात. हळूहळू त्यांना शिक्षिकेच्या मदतीने आपुसकीचं नियमांचं आकलन होते. तुमच्या मते शिक्षिका कोणत्या पद्धतीचा अवलंब करते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ए जे की संभाषणात्मक पद्धतीचा जे की वापर करतं. त्यानंतर आपला 147वा प्रश्न, संज्ञात्मक धोरणाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की प्रारूपापेक्षा कार्यावर जे की भर देणं हे जे आहे थोडक्यामध्ये नाही. त्यानंतरचा 148वा प्रश्न आपला, बहुभाषिकता आणि बहुसंस्कृतीचा प्रचार करण्यासाठी पुढीलपैकी कोणता कथा प्रकार सर्वात प्रस्तुत ठरेल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की लोककथा ही जे आहे तो ठरणारा असेल. त्यानंतरचा आपला 149वा प्रश्न, पुढीलपैकी बालसाहित्यातील इच्छित नसलेला घटक कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की स्पष्ट नैतिक मूल्य हे जे आहे थोडक्यामध्ये यापैकी हे आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. पुढील प्रश्न आपला, पुढीलपैकी कोणते शिक्षणाचे कार्यक्षेत्र मानले नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की समाज संस्कृती हे जे थोडक्यामध्ये जे की शिक्षणाचे कार्यक्षेत्र मानलेलं नाही, म्हणून पर्याय नंबर 4 याचं उत्तर होणारं असेल. तर मित्रांनो, असे हे प्रश्न होते जे की PYQ बेस जे की भाषा 1 आणि भाषा 2 साठी आपण हे संपूर्ण काही पाहिलेले आहेत. आणि तुमच्या येणाऱ्या CETच्या परीक्षेमध्ये देखील जर तुम्ही भाषा हा विषय निवडलेला असेल आणि मराठी भाषेमधून तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला सेम असे प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील. मित्रांनो, याचा आपण अभ्यासक्रम देखील विस्तृत पद्धतीने तुम्हाला समजावून सांगणार आहोत. तर तुम्ही अजूनही आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. त्यामध्ये देखील परिपूर्ण तुम्हाला अभ्यासक्रमानुसार सर्व प्रश्नांचा आपण त्या ठिकाणी अभ्यास जो आहे तो करून घेणार आहोत. मित्रांनो, तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅकिंग एग्जाम.